यवतमाळ जिल्ह्यातील शाळेच्या सहलीकरता आलेले शिक्षक व विद्यार्थी यांचे चोरी झालेले एकूण 18 मोबाईल चोरी करणारा गुन्हेगार जेरबंद. भद्रकाली पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी. दिनांक 26 डिसेंबर 2023 रोजी नारायण लीला इंग्लिश मीडियम स्कूल, तालुका आर्णी, जिल्हा यवतमाळ या शाळेचे शिक्षक व विद्यार्थी मिळून 94 जण हे सहलीकरता नाशिक शहरात आले होते. नाशिक शहरातील देवदेवतांचे दर्शन घेतल्यानंतर सहलीतील सर्व विद्यार्थी व शिक्षक हे गोदाघाट नाशिक येथील संत गाडगे महाराज धर्मशाळा नाशिक येथे मुक्कामाकरिता थांबले होते. सर्व विद्यार्थी व शिक्षक हे धर्मशाळेतील हॉलमध्ये त्यांचे मोबाईल चार्जिंगला लावून झोपले असता पहाटेच्या सुमारास सहलीकरता आलेले विद्यार्थी व शिक्षक गाढ झोपलेले असताना सदर धर्मशाळेच्या उघड्या शटरमधून अज्ञात चोरट्याने प्रवेश करून चार्जिंगला लावलेले व विद्यार्थ्यांनी उशेशी ठेवलेले असे एकूण 20 मोबाईल हँडसेट किंमत रुपये 1,60,000चे चोरून नेले होते. त्याबाबत भद्रकाली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपिताचा शोध घेऊन अटक करण्याबाबत संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त नाशिक शहर, किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1, डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग नाशिक यांनी सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे श्रीमती तृप्ती सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार व अंमलदार यांनी भद्रकाली पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील नमूद दाखल गुन्हा व मालमत्तेच्या विरुद्धचे इतर गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने योजना आखून सदर गुन्ह्यांचा मानवी कौशल्याने अज्ञात चोरट्या इसमाचा शोध घेत असताना भद्रकाली गुन्हे शोध पथकाचे अंमलदार सागर निकुंभ यांना सदर गुन्ह्यातील अज्ञात चोरटा हा द्वारका सर्कल या ठिकाणी संशयितरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने लागलीच त्यास ताब्यात घेतले असता तो अभिलेखावरील सराईत मोबाईल चोरी करणारा आरोपी शफीक तौफिक शेख, वयवर्ष 36, काम फिरस्ता, राहणार गल्ली नंबर 1, लोमानी नगर, मालेगाव, जिल्हा नाशिक असे असल्याचे त्याने सांगितले. तसेच त्याच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मालापैकी विविध कंपन्यांचे मिळून एकूण 1.5 लाख रुपये किमतीचे 18 मोबाईल हस्तगत करणे असून गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार व भद्रकाली गुन्हे शोध पथक हे करीत आहेत. सदरची कामगिरी भद्रकाली पोलीस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार, पोलीस हवालदार नरेंद्र जाधव, संदीप शेळके, पोलीस नाईक लक्ष्मण डेपणे, महेश कुमार बोरसे, पोलीस शिपाई सागर निकुंभ, धनंजय हसे, योगेश माळी, नारायण गवळी यांनी पार पाडले आहे. न्यू इंग्लिश स्कूल आर्णी, तालुका यवतमाळ, जिल्हा यवतमाळ या ठिकाणून एक शाळेची सहल, ज्यामध्ये 94 विद्यार्थी व शिक्षक नाशिक शहरात देवदेवतांचे दर्शन घेण्यासाठी आले होते. देवदेवतांचे दर्शन झाल्यानंतर सदर ही शाळेची सहल गोदा घाटावरील श्री संत गाडगे महाराज धर्मशाळेत यासाठी मुक्कामी थांबली होती. मुक्कामी थांबल्यानंतर या शाळेतील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी त्यांचे मोबाईल चार्जिंगला लावले होते आणि गाढ झोपेत असताना त्यांचे चार्जिंगला लावलेले मोबाईल व त्यांच्या उशाशी असलेले मोबाईल असे एकूण 20 मोबाईल चोरी झाले होते. सदरची घटना गंभीर असल्याने लागलगीच आपण गुन्हे शोध पथकाने त्या ठिकाणी जाऊन माहिती काढली व तात्काळ गुन्हा नोंद करून सदरचा गुन्हा घडल्यापासून त्याचा आरोपीचा शोध घेण्याकरता माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेब, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 श्री किरणकुमार चव्हाण, सरकारवाडा विभागाचे माननीय डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ यांनी गुन्ह्यातील आरोपींचा तात्काळ शोध घेऊन सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. सदर सूचनांच्या अनुषंगाने भद्रकाली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गजेंद्र पाटील साहेब व पोलीस निरीक्षक गुन्हे तृप्ती सोनवणे मॅडम यांनीही सदर गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे भद्रकाली गुन्हे शोध पथकाचे सर्व आमचे टीम यांनी अशा प्रकारचे गुन्हे करणारे रेकॉर्डवरील अभिलेखावरील आरोपींकडे तपास चालू केला. तपासादरम्यान सागर निकुंभ यांना माहिती मिळाली की यापूर्वी अरेस्ट केलेला आरोपीने सदरचा गुन्हा केला असल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे तपास केला असता त्याच्याकडून सदर गुन्ह्यातील सर्व मोबाईल त्याच्या राहत्या घरातून जप्त करण्यात आलेले आहेत. सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेब तसेच पोलीस उपायुक्त परिमंडळ 1
श्री किरण कुमार चव्हाण व सरकारवाडा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रकाली पोलीस स्टेशननी केलेली आहे. AB न्यूजसाठी विके पवार, नाशिक.